रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. खत हा प्रकार आपण ह्याला बिलकुल केलेलाच नाही. फक्त ह्या लिक्विड वरच सर्व कांदा आतापर्यंत हा कांदा 2.5 ते 3 पावणे 3 महिन्यात झालेला. नमस्ते, मी दिलीप तावरे, रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी. आपण आता नानवीज गावात आलोय, दौंड नानवीज दौंडमध्ये आलोय. तर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहे, तर ते त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी काय वापरलं आपल्या कांद्याला, काय रिझल्ट आला. नमस्कार. नमस्कार, मी विठ्ठल कृष्णाजी शितोळे, राहणार नानवीज, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आपण ह्या कांद्याला रूट मॅजिक, ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आणि सर्व जे काय आहे ते आपण सगळं रामा ॲग्रोटेकच वापरलेलं आहे. याला निमकरणची फवारणी, दुसरी गोष्ट गटमुटची फवारणी, त्याच्यामध्ये कापूर मिक्स करून ह्या फवारण्या घेतलेल्या आहेत. आणि खत हा प्रकार आपण ह्याला बिलकुल केलेलाच नाही. फक्त ज्या वेळेस कांदा पेरला त्यावेळेस ह्याला कांद्याबरोबर 1 पिशवी 24-24-0ची पेरलेली, त्याच्यानंतर काहीही टाकलेलं नाही. फक्त ह्या लिक्विड वरच सर्व कांदा आतापर्यंत हा कांदा 2.5 ते 3 पावणे 3 महिन्यात झालेला आहे. पेरलेला कांदा, पेर कांदा आहे, पावणे 3 महिन्यात झालेला आहे हा कांदा आतापर्यंत. एकंदरीत काय तुम्हाला खर्चात काय किती डिफरन्स आहे रासायनिकच्या खतामध्ये आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ बराचसा फरक वाटतो. म्हणजे 70 ते 80% फरक वाटतो की रासायनिक वापरल्याच्या नंतर काय होते. आणि आपण ह्याच्यामध्ये आहे ना, आता मी तुमचं लहान कांद्याला सुद्धा, आता दुसरा प्लॉट आहे आपला, तिथं आपण लावलेला कांदा आहे 2-2.5 एकर. तर त्याला आपण अशी खाली कुदळ किंवा खोरं टाकलं तर त्या तुमच्या ह्याच्यामुळं त्याच्यातून केचवेच निघतात सगळे, असं म्हणजे ईद लांबीचे असे केचवे निघतात. गांडूळ म्हणजे गांडुळांची संख्या वाढली. आणि ही जी पोत आहे क्षेत्राचा वाढला की मऊपणा आला त्याला, त्याच्यामुळं जमीन भुसभुशीत झाली. मग इतर शेतकरी तुमचे काय जवळचे मित्र असतील, त्यांना रासायनिक बद्दल आणि जैविक बद्दल काय सांगतात? म्हणजे नानवीज असो, सोनवडी असो, गार असो, ह्या एरियामध्ये बराचसा तुमच्या औषधांचा हे झालेला आहे, वापर झालेला आहे बराचसा. काय त्यांचं काय म्हणणं आहे वापरलेल्या लोकांचं बी? वापरलेल्या लोकांचं अजून त्यांना म्हणजे चालू वर्षी जे वापरतात त्यांना अजून रिझल्ट यायला टाइम आहे, येईल. पण मी जसं 2-3 वर्ष झालं वापरतोय तसं मला रिझल्ट आहे, वैयक्तिक स्वतःला रिझल्ट आहे. सुरुवात तुम्हीच केली? सुरुवात मी केलेली आहे इथे ह्या दौंड तालुक्यामध्ये, सुरुवात मी केलेली आहे. सुरुवातीला जे आता काही शेतकरी त्यांनी जैविक वापरावं का म्हणजे रासायनिक वापरावं? जैविक वापरावे. रासायनिक खताकडे वळायलाच नाही पाहिजे. ज्याच्याकडून मी रासायनिक खत घेत होतो त्याचे मला फोन यायला लागले 2 वर्षापासून, तुम्ही खतालाच येत नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा मी खत हा प्रकार वापरतच नाही, मी चालू ऊसांना सुद्धा तुमचं जैविकच सोडतोय. एकंदरीत कसं वाटतं हा रिझल्ट सगळा बघून? हा रिझल्ट सगळ्यात चांगला आहे. ह्याच्या अगोदर असा कांदा एवढी ग्रोथ नाही, टिकाऊ क्षमता पण नाही ना. आम्ही हा माल आता लगेच बाजारात जाणार आहे, पण जो माल आम्ही आत्ता लागणी करतो दत्त जयंतीच्या टायमिंगला डिसेंबर-जानेवारीमध्ये, हा माल आमचा वाखारीला राहतो. आणि आमचा माल हा वाखारीला दिवाळी डिसेंबर पर्यंत राहतो तुमच्या जैविकमुळं. आणि मालाला क्वालिटी बी राहते, कलर बिलर. आता हा माल एवढा झालाय तरी ह्याच्या माना अजून अशा आहेत, अजून ग्रोथ चालू आहे. चालतं. एकंदरीत काय साईज होईल असं एंडला हार्वेस्टिंगला काय वाटतं कांद्याची? सरासरी 200 ते 250 ग्रॅम एका कांद्याची साईज होईल असं मला वाटते. म्हणजे वैयक्तिक मला वाटतं. पाठीमागचं आता काय उत्पन्न रासायनिक आणि ह्या उत्पन्नात किती बदल होईल असं वाटतं तुम्हाला? आता ही उत्पादन आम्ही एकरी 15 टनापर्यंत काढतो. पण रासायनिकच्या ह्याने सरासरी 2 टन 3 टन माल वाढायला पाहिजे, असं गणित आहे. तुम्ही समाधानी उसाला वगैरे सगळ्याला वापरतोय मी, उसाला वापरतोय, सगळ्याला वापरतोय. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक पाण्यातून तुमचं मी बॅलर मधूनच सोडतोय. माझ्याकडे मी स्टॉकच शिल्लक ठेवतोय. समजा तुम्ही नाही आलं तरी पात कशी अजून कडक आहे, कुठला करपे नाही, काय नाही, थ्रिप्सने चाटलं नाही, त्याला आपण गटमुट निमकरणची कायमस्वरूपी प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेतो. कायम चालू आहे कायम. आता मी सकाळी 5-6 पंप मारून लग्नाला गेलोय, म्हणजे घरापासल्या कांद्याला बी तिथलं निमकरण, गटमुट आणि कापूर. एकंदरीत सगळं समाधानी व्यवस्थित, एकदम समाधानी. कांद्याची जाडी, साईज, पात्यांची. आणि ह्याला अजून फक्त पावणे 3 महिन्याचाच हा झालेला आहे प्लॉट साहेब, पेरलेला आहे पावणे 3 महिन्याचाच झालाय, जास्त दिवसाचा प्लॉट नाही आहे. पावणे 3 महिने म्हणजे पावणे 3 महिने म्हणजे बघा किती
दिवस झाले. 30 आणि 30 60 आणि हे 90 दिवसाचा 90 दिवसाचा. हा 90 महिन्याचाच. 3 महिन्याचा. नमस्ते. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार आहे तुमचे. तर तुम्हाला जर अनुभवतोय आपण बांधावरती येऊन माहिती देतो, तर इथून पुढे बी तुम्ही हेच चालू ठेवा. मला कायमस्वरूपी आमचं माहिती राहील. चालेल ना. हो. 3 वर्षापासून वापरतोय साहेब, त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही. बरोबर. आणि त्यांना सांगावं अनुभव- काय लागत नाही. हा हे मागून घेतात की बाबा आम्हाला निमकरण द्या. म्हणजे तुमचा पूर्णपणे विश्वास या औषधावरती बसलेला आहे. माझा पूर्ण बसलेला आहे. माझा ह्या तुमच्या रामा ॲग्रोटेकच्या औषधावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे आणि मी 3 वर्षापासून वापरतोय. पहिली गोष्ट ह्या ठिकाणी साहेब पहिला कांदाच हा, होता. हा. 2-3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी. समोरचा ऊस सुरू होता समोरचा, आणि जे शिल्लक राहिलेलं औषध होतं ते ह्या एक थोड्याशा कोपऱ्यात जायचं माझ्याकडून. म्हणजे बॅलरमध्ये जे शिल्लक राहील ते त्या कोपऱ्यात मी सोडायचो. तर त्या कोपऱ्यामध्ये मला 2-3 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यात 3 गुंठ्यामध्ये 8-8.5 टन ट्रायली भरली ती. हा बरोबर. कारण हे सोडल्यामुळे सोडल्यामुळं त्याचा पलीकडे औषध उतरलं ते. शिल्लक राहिलेलं सोडल्या त्याचा खोडवा आपण परत घालावला. 70-80 टन खोडवा गेला अरे वा. त्यामध्ये. हा. एवढं 2 एकराची, ह्या 2 एकराची लागण करून. आणि आता परत ती तिरी, ती आई उभी ही तिरी, अरे त्याला बी आपण एकदा सोडलेले, ह्याला 2दा सोडले ह्या समोरच्या समोरच्या. हा. ह्या उसाला. म्हणजे एकंदरीत पूर्णपणे खात्री. तर तुम्ही दिलेल्या सर्व माहितीवर धन्यवाद. तुम्ही आम्हाला औषधे पुरवल्याबद्दल कंपनीचे आणि तुमचेही धन्यवाद.